मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील माझ्यासोबत आहेत. मी त्यांच्याकडे येण्याचं कारणही खास आहे. काल रात्री त्यांनी एक ट्विट केलं, मराठ्यांचा जनसागर हा मुंबईत पोहोचतोय आणि माझे मित्र मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात तो जातोय. रस्त्यावरची लढाई जरी ते लढत असले तरी न्यायालयाची लढाई मी लढतोय. लढाई एकच आहे आणि ध्येय देखील एकच आहे. मात्र एकूणच संपूर्ण जर आपण त्यांचा मोर्चा जर कालचा बघितला किंवा मुंबईची वारी जर आपण बघितली तर त्याला आता परमिशनवरून वेगवेगळे कारणं समोर येत आहेत. एकाच दिवसाचं परमिशन त्या ठिकाणी मिळतंय. एका दिवसात हे सगळं शक्य आहे? हे बघा, न्यायालयाने जो निर्णय दिला तो सर्वांना स्वीकारावा लागतो. त्याच्यावर प्रतिक्रिया हे देणं म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतं. न्यायालयामध्ये निर्णय देण्यापूर्वीच युक्तिवाद व्हायला हवा होता. तो युक्तिवाद झालेला दिसत नाही, किंवा झाला असेल तर न्यायालयाने तो गांभीर्याने काही दखल घेऊन निर्णय दिला असेल. प्रश्न असे 1 दिवस, 1 वर्ष, 1 महिना याचा नाही आहे. आता आमच्यासमोर 2 लढाया उभ्या राहिलेल्या आहेत. एक, हक्काचं आरक्षण मिळवण्याची, ज्याच्यामुळं सर्व समाजाला न्याय मिळेल. आणि दुसरा, मराठा समाज कुठेतरी साईडलाईन केला जातोय. मी मान्य करतो काही वक्तव्य आमच्याकडूनही चुकीचे झालेत. यामुळे एक चित्र संपूर्ण राज्यामध्ये उभं राहिलेलं आहे की मराठा समाज मागणी करत असताना इतरांचा द्वेष करतोय का? ओबीसी मराठा वाद कुठेतरी होण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसतोय. आणि मी अतिशय जबाबदारीने आपल्या चॅनेलवर सांगतो, भारतातले एक निवृत्त न्यायाधीश ज्यांनी काल मला स्वतः काल परवामध्ये माझं त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी मला प्रश्न विचारला. मला म्हणले, विनोद, तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय, ज्या पद्धतीने काही लोक व्यक्त होत आहे, ही तुमचं व्यक्त होण्याची भाषा योग्य आहे का? आणि कुठंतरी कायद्यावर विश्वास ठेवून संविधानिक वक्तव्य तुमच्या सर्वांकडून आम्हाला अपेक्षित आहे, अशी त्यांनी मला समज त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि मी असं समजतो की आरक्षण मिळणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा सन्मान, मराठा समाजाला इतर समाजाकडून मिळणारी वागणूक देखील महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्य सरकारने जो काही निर्णय घ्यायचा आहे, कायद्या चौकटीत राहून टिकणाऱ्या बाबी लक्षात घेऊन तो निर्णय राज्य सरकारने त्वरित करावा. त्याचबरोबरीने माझ्या सगळ्यांनी आचारसंहिता पाळली पाहिजे की कोणाचाही अवमान होणार नाही, कुठल्याही समूहाचं भावना दुखावणार नाही. याच्यासाठी आता आम्हाला पुढे येऊन प्रयत्न करावे लागतील. 4-2 लोक नाराज होतील, ते झाले तर चालतील, परंतु संपूर्ण समाज, ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाची झालर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा पगडा आहे, ज्याच्यामध्ये कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत करण्याची जी शिकवण राजाने दिली, विशेषतः महिला सन्मान कुठल्याही माता बहिणीचा, तो देखील आम्हाला करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी जरी न्यायालयीन लढाई लढत असलो तर सर्वांना मी विनंती करतो की न्यायालयात तर मी शेवटच्या श्वासापर्यंत लढेल. राज्य सरकारलाही आवाहन करतो, त्वरित त्याच्यावर तोडगा काढावा. व सर्व मराठा बांधवांना विनंती करतो, आंदोलन करत असताना आपल्या सर्वांना इतरांमध्ये आपल्याबद्दल द्वेष निर्माण होणार नाही याची दखल आपल्या सर्वांना घ्यावं लागेल. पाटील, तिथपर्यंत पोहोचतायत म्हणजे मुंबईपर्यंत तुमचं ट्विट जे केलंय त्या ट्विटची पहिली लाईन की मराठ्यांचा जनसागर मुंबईत जातोय. पण यावरून आता मागच्या वेळेस जे वापस नाक्यावरून वापस आलेत, तर अनेक प्रश्न उपस्थित होत होते की यावेळेस तरी मराठे मुंबईत जातील का आणि सरकार हलेल का? तर तेच प्रश्न त्यातून पुन्हा उपस्थित होत होते. त्याकडे कसं बघता? यावेळेस ते यशस्वी होईल? हे बघा, याचं उत्तर माझ्यापेक्षा जास्त माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री जे त्यावेळेस होते आणि जरांगे पाटील देऊ शकतात. या दोघांमध्ये चर्चा झाली. आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलं आपला निर्णय झालेला आहे, आम्ही गुलाल खेळला. मग ते का झालं नाही, मग त्यावेळेस कसं झालं होतं, मग कोणता कागद राहिला होता, याचा खुलासा ते दोघंच करू शकतात. मी समाजाचा एक घटक म्हणून माझ्या सर्वांच्या बोळ्या बाबड्या अशा समज झाल्या होत्या, भावना होत्या की झालं, डिक्लेअर झालं आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून लागलो होतो. परंतु तसं होताना दिसलं नाही. वर्षभराने आज परत तोच मुद्दा घेऊन पुढे जावं लागलं. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी चर्चा केली यांनी याचं उत्तर द्यावं. राहिला आजच्या सरकारचा प्रश्न, तर या सरकारला मी ठणकावून सांगतोय, जबाबदारीने सांगतोय की आपण निर्णय घ्या, कुठला ना कुठला निर्णय घ्या. मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी सुरू आहे त्याबाबत सध्याची स्थिती काय आहे, आरक्षणाची मागणी होती याबाबत स्थिती काय, याचा खुलासा समाजाला होणं गरजेचं आहे. पाटील, तुम्ही सुद्धा मावळ्यांना शुभेच्छा दिल्या मुंबई जाण्यासाठी. तुम्ही सुद्धा मुंबई जाण्याचा काही विचार करतायत का? तुम्ही तिथं जाणार आहात का? हे बघा, न्यायालयाने अगोदरच एका दिवसाची परवानगी त्या ठिकाणी दिलेली आणि मोजक्या लोकांना, कदाचित त्यांची यादी ठरलेली असेल,
5,000 लोकांना परवानगी दिली. त्याच्यामध्ये माझा नंबर लागला तर मी निश्चित जाईन. आणि राहिला दुसरा प्रश्न, की याच्या पुढच्या काळामध्ये कुठे हे आंदोलन होतं, कशा दिशेनं होतं, त्याच्यावर देखील माझं लक्ष राहील. मी परत एकदा स्पष्ट करतो, न्यायालयीन लढाई असेल, रस्त्यावरची लढाई असेल, ध्येय एकच आहे, उद्दिष्ट एकच आहे, आरक्षण. ज्याला जमेल तशा पद्धतीने समाज लढतोय आणि अपेक्षा आहे निर्णयाची आम्ही अपेक्षा करतोय, की निश्चित न्याय आमच्या पदरात पडेल, आमचा विजय होईल. न्यायालयाच्या लढाईत आतापर्यंत आपण कुठे आहोत आणि किती ते टप्प्यात आहे? जे एका मर्यादेच्या वर जाता येत नाही हे वारंवार सांगितलं जातंय आणि आता परत जरांगे पाटील यांची भूमिका तीच आहे, की आम्हाला सरसकट आणि ते ओबीसी मधून असेल किंवा तुम्हाला काय तडजोडी करायच्या त्या करा, पण आमच्या संपूर्ण मराठा समाजाला पाहिजे. हे न्यायालयाच्या बाजूने कसं बघता तुम्ही याच्याकडे? म्हणजे हे खूप कमी दिवसात होणं शक्य आहे का? हे बघा, याच्यात वेगवेगळ्या बाजू आहेत. पहिली लढाई जी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं ते मुंबई हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. त्याच्या क्युरिटी पिटिशनमध्ये मी प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, की 50% मर्यादा आहे. त्याचं उत्तर आम्ही दिलं, ती कालबाह्य झाली. लोकसभेने कायदा केला, 50% मर्यादा संपली. मराठा समाज मागासलेला आहे का? तर अनेक उदाहरणं आहेत. मराठा समाजात प्रतिनिधित्व दिसतंय का? तर राजकीय प्रतिनिधित्वाला काही अर्थ नसतो. शैक्षणिक व नोकरीमध्ये आमची मागणी, त्यात आमचं प्रतिनिधित्व नाही. या सर्व बाबी लक्षात घेता सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटीचा निकाल लागणं अपेक्षित होतं. त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला हवे होते, ते झालेले नाही. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी परत नव्याने निर्णय दिला, नव्याने आरक्षण दिलं. ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर सुनावणी सुरू आहे. मी पण त्याच्यामध्ये एक रिस्पॉन्डंट आहे. त्याच्यामध्ये सुनावणी सुरू आहे. ती सुनावणीचा अजून अंतिम निर्णय लागलेला नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या 2 वेगवेगळ्या लढाया न्यायालयात सुरू आहे. एक दिल्लीला सुरू आहे, एक मुंबईला सुरू आहे, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टला. आणि आता जी मागणी होती, काही नवीन मागणी नाही ओबीसी समाजामुळे. ही मागणी कुठे पुढे आली? ज्यावेळेस लक्षात आलं, की दिलेलं आरक्षण 2 दिवस टिकत नाही, मग कुठलं टिकतं? तर ओबीसी टिकतं म्हणून तरुणांनी मागणी केली. तर राज्य सरकारने हेच जर टिकवलं असतं, ही मागणी पुढे आली नसती. तेव्हा आता सरकारने हा निर्णय घ्यायचा आहे, की कसा याला निर्णय द्यायचा आणि कसं याला फटाफट संपवायचं. पण जर धोरणात्मक निर्णयानुसार किंवा जर आरक्षण टिकवायचंच असेल, तर ते टिकवण्यासाठी न्यायालयाची जी निर्णय येईल, की न्यायालयाच्या दृष्टिकोनातून जे आरक्षण मिळेल तेच टिकू शकेल. त्यामुळे न्यायालयाची महत्त्वाची भूमिका आहे. न्यायालयाच्या लढाईतूनच ते होणं शक्य आहे. हे बघा, कुठलाही निर्णय लागला, आमच्या बाजूने लागला किंवा विरोधकांची बाजूला लागला, न्यायालयीन लढाई अटील आहे. सुरुवातीला ज्यावेळेसपासून मी न्यायालयीन लढाईची सुरुवात केली, तर मी बघतोय वेगवेगळे प्रकारचे लोक त्यात हस्तक्षेप करतात. त्यांचा कुठलाही संबंध नाही, ज्यांच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का लागला नव्हता, ते देखील त्या ठिकाणी आलेले. माझा त्यांना सवाल आहे, की मराठा समाजाने सुरुवातीच्या काळात स्वतंत्र आरक्षण स्वीकारलं. तुम्हीच त्या ठिकाणी आले, तुम्हीच विरोध केला. मराठ्यांना आरक्षण देण्याची गरज काय? आज मराठा समाज ओबीसीमध्ये आरक्षण मागतोय, तुम्हीच तिथं पुढे येता आणि ते म्हणते यांना याच्यात नको. तर त्यांनी त्यांची भूमिका न्यायालयामध्ये वादविवाद करणाऱ्यांनी पहिले स्पष्ट करावी, की त्यांना नेमकं काय पाहिजे. कुठलीही भूमिका मराठा समाजाच्या बाजूने न्यायालयात झाली तर ते विरोध करणारे चेहरे तेच आहेत. परंतु मला विश्वास आहे, कायद्याच्या चौकटीमध्ये सुप्रीम कोर्टातही निर्णय लागू शकतो, मुंबई हायकोर्टातही निर्णय लागू शकतो आणि राज्य सरकारने आता नव्याने काही पावलं उचले तर टिकवण्यासाठी समाज म्हणून आम्ही प्रयत्न करू. शेवटपर्यंत आम्ही लढू. यावेळेस तुम्ही पूर्णपणे चौकस आहात, म्हणजे लक्ष ठेवून आहात, की पुन्हा मागच्या वेळेस सारखी फसगत होणार नाही, की गुलाल उधळला जाईल आणि पुन्हा पुन्हा मुंबईला जाण्याचं काम पडेल? मी परत एकदा स्पष्ट करतो, की गुलाल उधळताना एक जबाबदार जे नेतृत्व करताय मोर्चाची त्यांनी ज्यावेळेस घोषणा केली, तर आम्हाला विश्वास ठेवल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी स्वतःहून सांगितलं, की मी गुलाल खेळतोय. आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि आम्ही त्याची वाट पाहिली. मग त्यांनीच 5-6 महिन्यानंतर वक्तव्य केलं, की आपल्याला मिळालं नाही, आपली फसगत झाली. माझी जबाबदारी न्यायालयीन लढाईची आहे. माझी जबाबदारी समाज घटकावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध कटाक्षपणे लक्ष देण्याची आणि ती मी चोखपणे पार पाडील आणि मला विश्वास आहे, की कायद्याच्या चौकटीमध्ये आम्ही लढाई जिंकू. मी परत एकदा जबाबदारीने सांगतो, की आरक्षणाच्या लढाईसोबत सामाजिक लढाई फार मोठी होऊन आमच्या दरवाजावर उभी आहे. मराठा समाज आयसोलेटेड होता, वेगळा पडता कामा नये. कारण ग्रामीण भागामध्ये गावगाडा मराठा समाजावर इतर समाजाच्या सोबत आहे. आमच्या मनामध्ये जर कटुता आली, तर आम्हाला याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी व आरक्षण याची सांगड घालण्याची जबाबदारी आता मी उचललेली आहे.
नक्कीच स्पष्ट त्यांचं मत आहे, की 2 समाजामध्ये जी विषमता निर्माण झाली आहे, जे 2 समाजामध्ये द्वेष निर्माण झालंय, हे होता कामा नये. आरक्षण तर हवंच, मात्र दोन्ही समाज ओबीसी असेल, मराठा असेल, यांनी देखील एका मार्गाने जाणं गरजेचं आहे आणि त्यातूनच ते शक्य आहे. प्रत्येक वेळी गुलाल उधळायचा किंवा पुन्हा काही अडचणी यायच्या असं होता कामा नसून त्यासाठीच मी न्यायालयाची देखील लढाई लढतोय आणि दोन्ही आमची बाजू, एक न्यायालयाची बाजू आणि एक रस्त्यावरच्या लढाईची बाजू, जरी दोन्ही वेगळ्या असल्या तरी त्याचं ध्येय एकच आहे, ते म्हणजे आरक्षण आणि ते कुठल्याही बाजूनं मिळालं पाहिजे आणि ते मिळालं तर त्याचं स्वागत आहे. मात्र ते कुठल्याही दोन्ही समाजात विषमता निर्माण करणारं नसावं असं त्यांचं स्पष्ट मत आहे किंवा त्यांनी त्या पद्धतीचं समाजाला आवाहनच केलंय, की दोन्ही समाजामध्ये भांडण नकोय, फक्त आरक्षण हवंय. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.